सर्व माझे सहकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीपी पारवकर मॅडम, सागर पाटील, गणेश शिंदे साहेब, चिंतामणी मॅडम, पवार मॅडम आणि माझे सहकारी एसीपी जयदत्त पवार, अरुण पाटील, खताळ, या ठिकाणी उपस्थित सर्व अमरावती शहरातील अनेक पोलीस मित्र, प्रतिष्ठित नागरिक, माझे कार्यालयीन सर्व अधिकारी कर्मचारी, आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर शेंडे जे आता ह्याच महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे पत्रकार मित्र, माझे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि मुख्यालयातील सर्व स्टाफ. अनेक गोष्टी झाल्या, अनेक प्रसंग आपण सांगितले आणि या ठिकाणी खूप वेळ झाला. पोलिसांना सवय आहे कितीही वेळ बसतील, कितीही त्यांना बंदोबस्त करायची सवय असते, पण नागरिक मित्रांना जास्त वेळ आणि पत्रकार बंधूंना जास्त वेळ थांबवणं मलाही योग्य वाटत नाही. कारण मी जॉईन झाल्यापासून अनेक प्रसंग घडत गेले ते आणि अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या, अनेक पोलिसिंगच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. हे सर्व यशस्वी होण्याचं कारण जे आहे हे या ठिकाणचेच अंमलदार आहेत, या ठिकाणचेच अधिकारी आहेत की ज्यांनी मनापासून काम केलं आणि आपल्या शहरात कशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, कसे आपल्या शहरातील पोलिसांच्या बद्दल चांगल्या भावना निर्माण होतील आणि आपल्याकडून चांगलं काम होईल, हे याचे प्रयत्न तुम्ही सर्वांनी केलेले. आम्हाला फक्त काम करून घेण्याचं संधी मिळाली असं मी समजतो. इथे सर्व अधिकारी कर्मचारी, त्यांचा टॅलेंट आहे, फक्त त्यांच्या अंगातलं टॅलेंट, त्यांच्या मनातलं जे भीती आहे ती बाहेर काढण्याची आवश्यकता होती. कारण इथे सतत आयुक्तालयामध्ये पोलीस बंदोबस्तचा खूप मोठा लोड असतो पोलीस कर्मचाऱ्यांवर. नेहमीच विभागीय प्लेस असल्यामुळे किंवा आयुक्तालय मोठं असल्यामुळे आणि थोडं नेहमीच जातीय तणावाची पार्श्वभूमी राहिल्यामुळे किंवा गुन्हेगारीची पार्श्वभूमी राहिल्यामुळे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर नेहमीच बंदोबस्त जास्त तणाव असतो. सतत बंदोबस्त केल्यामुळे पोलिसांचा जो आहे तो तपासाकडे त्यांची आवड कमी होऊन जाते.